जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना. तर सकाळचे स्वयंपाक वगैरे आटोपला होता आणि म्हटलं चला आता बाकीचे कामं आवरून घेऊया. आता संक्रांत जवळ आली, म्हटलं चला आता बघू. तर हॉलची साफसफाई जी आहे ते करायला घेतलेली होती मी. तसं तर माझं काही असं नाही आहे किंवा संक्रांत आली किंवा काही सण आला तेव्हाच आपलं घर क्लिनिंग करायचं असतं. जेव्हा आपल्याला वाटलं की आता थोडंसं खराब झालेलं आहे तेव्हा मी करत असते. तर अगोदर मी हॉलची केलेली, कारण की जेवढी धूळ उडायची असते ना तेवढी उडून जाते. नंतर मी सगळ्यात लास्टला किचन करायचं ठरवते. व्यवस्थित पूर्ण घर जे आहे कानेकोपरे मी स्वच्छ करून घेतले, कारण की मला एका दिवशी एक रूम मला 2-3 तास लागून जातात ते पूर्ण चकाचक करण्यासाठी. पूर्ण झालेलं होतं आणि फायनल लुक असं होतं, म्हणजे खूप छान दिसतं अगोदरचंही छानचंही. आणि नंतर इकडे मला दुपारून म्हणजे थोडंसं गुळाचं शिरा खायची इच्छा होती, म्हणजे सगळ्यांनाच होती. तर इकडे गुळाचं पाणी करून घेतलेलं होतं आणि रवा भाजून घेतला तेलामध्येच. मस्त लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा, खूप छान लागतो खायला. आणि साखरपेक्षा मला गुळाचा शिरा जास्त करून आवडतो. त्याच्यामध्ये मी असं काही ड्रायफ्रूट वगैरे काहीच घातलेले नाही आहे, छान लागतो असाच. म्हणून असं पूर्ण पाणी टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित होऊ द्यायचं, त्याला असं शिजू द्यायचा. शिजून झाल्यानंतर मस्त असा घट्ट होतो आणि छान होतो. नंतर गॅस जो आहे आपला तो बंद करून घ्यायचा आणि गरमागरम इकडे जेवण करायला घ्यायचं. मला भूक लागलेली होती म्हणून पटकन असं जेवण करून घेतलेलं होतं. बाकीचे नंतर जेवणार होते, कारण की त्यांना बाकीच्याला काही बाहेर जायचं होतं म्हणून. नंतर मलाही बाहेर यायचं होतं, कारण इकडे थोडीशी पोरांसाठी शॉपिंग वगैरे करायची होती आणि थोडेसे कपडे वगैरे घेतले. आणि घरी आल्यानंतर इकडे पाहुण्यांचं आगमन झालेलं होतं. म्हणजेच हे जे माकड वगैरे आहेत ना ते येऊन बसलेले होते आमच्या अंगणामध्ये. तर हे खूप मस्ती करत होते पूर्ण झाडांवरती असे तसे. तर मी पटकन व्हिडिओ घेतला, पण घरातून घेतला, मला बाहेर एकदम भीती वाटत होती. चला व्हिडिओ सेंड करते, बाय.